मुमरा में जल भराव और नाले की समस्या को लेकर राजनीति गर्मा गई है, जिसके बाद एनसीपी अजित पवार गुट जिलाध्यक्ष नजीब मुल्ला ने पत्रकारों से वार्तालाप कर विधायक जितेंद्र आव्हाड पर निशाना साधते हुए तीखे आरोप लगाए। जो जीआर आहे शासनाने 2005 पासून सुरुवात केली होती, 3 जीआर निघाले, शेवटचा जीआर 2021 ला आलाय। त्याच्या बाबतीत किती शहरात पाऊस पडल्यानंतर त्याला अतिवृष्टीचा दर्जा देण्यात यावं आणि खरोखर 3 दिवसात आपण बघितलं असेल 15 पासून 19 पर्यंत तर 212 192 किमान कमीत कमी आपण सरासरी हिशोब केला तर 450 mm च्या वरचा पाऊस या शहरात पडला। पूर्ण शहर बुडालेला होता। गोरगरिबांचं नुकसान झालं। डोंगराच्या पायथ्याशी राहणारे इमारतींमध्ये डोंगराची पूर्ण माती, नाल्याचा प्रवाह बरोबर नाहीये, कलवट जिथे पाहिजे तिथे नाहीये, त्याच्यामुळे लोकांच्या घरात घुसलाय, लोकांचं नुकसान झालेलं आहे। आज आम्ही आयुक्तांना भेटलोय, आम्ही उद्या कलेक्टरला निवेदन देणार आहे। आम्ही तातडीने आमचे नेते अजितदादांना, शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना पण देणार आहे जीआर लावून की हे दर्जा, हे एवढा पाऊस पडला, आपण तातडीने मदत जाहीर करावी आणि गोरगरिबांना एक मदतीचा हात द्यावा। असं आहे का टक्केवारीमध्ये मग्न असलेला तिथला नेतृत्व टक्केवारी घेऊन ठेकेदारांनी काय केलं काय नाही, आणि एक खेळणी विकणारा माणूस बिल्डर झाल्यावर पाहिजे तसं मैदान भरणी करून पूर्ण मित्तल ग्राउंडचे नाले, बरेचसे जे पाण्याचा प्रवाह होता ते पाण्याचा प्रवाह बिघडवलेला आहे। दुसरा, अमृतनगरपासून येणारा जेव्हा रस्ता रुंदीकरण करण्यात आलं, रस्ता रुंदीकरण तेव्हा नाल्याची गटर तयार करण्यात आली, कलवटची दिशा चेंज करण्यात आली, कलवटला 90 डिग्रीजचा मार्ग, 45 डिग्रीजचा मार्ग अशा पद्धतीने कलवट फिरवण्यात आले, जेणेकरून डोंगरवर येणारा मोठा प्रमाण पावसाचा नाल्याचा कलवट नसल्यावर जास्त किंवा त्याच्या बेंड असल्यावर पाणी बाहेर निघतं। तेच पाणी तुम्ही काल मुंब्राच्या रस्त्यावर बघितलं आणि तो क्रॉस करून समोरच्या अमृतनगर समोरच्या भागात पण गेला, म्हणजे मुंब्रा इंग्लिश स्कूल आणि त्या परिसरात पण शिरला। कौसामध्ये पण तीच प्रकार झाला। नाले छोटे झालेले आहेत, नालेमध्ये स्वच्छता बरोबर झालेली नाही आहे, तर त्याच्यामुळे हे पूर्ण दुर्लक्षित निष्काळजीपणामुळे आज नागरिकांना त्याचा भुर्दंड भोगावा लागला। आणि काल नाटक किंग स्वतःला दाखवण्यासाठी गेले, पण हे पाणी मागच्या वर्षी पण भरला होता, पण लोकांचा रोष माझ्या अंगावर येऊ नये म्हणून चालत गेले, आले। पण आमचं एवढं म्हणणं आहे, 15 वर्ष तुम्हाला दिलं, 15 वर्षात तुम्ही तिथे असताना अशा अनेक वेळा पाऊस तिथे पडलं, पण आजपर्यंत त्याचा मार्ग का निघाला नाही? आम्हाला आमदारांना तो प्रश्न आहे, तुम्ही काय त्याच्या बाबतीत केलेलं आहे? तुम्ही हे आज जे नुकसान भरपाई झालेली आहे, स्वतःचा विकास केला पण नागरिकांना तसंच ठेवलं आहे। आणि एवढे मोठे प्रमाणावर मतामध्ये मग्न असलेले, गुरमीमध्ये असलेले आमदारांना चालताना मला खूप आनंद झाला का त्यांनी त्यांचा विकास बघायला मुंब्र्यात तरी आले 15 वर्षात। आम्ही एवढंच म्हणतो की आज आम्ही कायदेशीररित्या प्रशासनाला कुठे पळता कामा नाही म्हणून आम्ही जीआर सकट मागणी करतो। आमची मागणी काही राजकीय पेपरमध्ये कटिंग येण्यासाठी किंवा फोटो येण्यासाठी नव्हे, आम्ही सहसा साधा पत्र पण देऊ शकतो, पण आम्ही शासनाची आठवण करून देतोय का हे जीआर आहे, याची अंमलबजावणी तुम्ही करायला पाहिजे। कलेक्टरला आठवण करून देतोय की ते जीआरची इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे आणि मदतीचा हात जायला पाहिजे।